या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये तुम्ही जर तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूंची आणि सोबत माता लक्ष्मीची सुद्धा जर सेवा उपासना जर घरामध्ये केली ना, तर तुमच्या घरामधील आर्थिक समस्या सुद्धा नाहीशा होतील. तुमच्या घरावरती बघा एखाद्या वेळेला जर कर्ज असेल जास्त, त्या कर्जाचे हप्ते जर तुम्ही वर्षानुवर्ष फेडत आहात तरी सुद्धा ते हप्ते तुमचे कमी होत नाही. तुम्ही ह्या सेवा करा, हळूहळू तुमचं कर्ज सुद्धा कमी होऊ लागेल. त्याचप्रमाणे बघा आपल्या घरामध्ये आपण कष्ट करून जो पैसा आणतो, पैसा सुद्धा पुरवठ येत नाही. अनेक वेळेला असं होतं की जसा पैसा येतो तसा पैसा निघून जातो. तुम्ही तुमच्या घरामध्ये जर ह्या सेवा केल्या ना ह्या चातुर्मासामध्ये, तुमच्या ह्या समस्येचं सुद्धा निवारण होईल बघा. आणि खूप महत्त्वाचा महिना आहे, हे 4 महिने जे आहेत बघा ते खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला जास्तीत जास्त जसं शक्य होईल तसं तुम्ही सेवा करा. थोडी जरी सेवा झाली तरी चालेल, पण सेवा होणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी माता जर वास करायची असेल तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीच्या सेवा होणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे बघा. तर चातुर्मासाच्या कालावधीमध्ये आपण कोणत्या सेवा करू शकतो? पहिल्यांदा तुम्हाला भगवान विष्णूंच्या सेवा मी सांगेन आणि त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीच्या सेवा मी तुम्हाला सांगेन. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की भगवान विष्णूंच्या सेवा ह्या तुम्ही सकाळच्या वेळेला देवपूजा झाल्यानंतर करू शकता. पण माता लक्ष्मीच्या ह्या ज्या सेवा मी तुम्हाला सांगणार आहे, या सेवा तुम्हाला तिन्हीसांच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेलाच घरामध्ये करायच्या आहेत बघा. आता आपल्या दररोजच्या पूजेमध्ये सुद्धा बघा आवर्जून आपल्याला ह्या 1-2 वस्तू आहेत त्या पूजेमध्ये आपल्याला अर्पण करायच्या आहेत. तुमच्या देवघरामध्ये जर माता लक्ष्मीचा जर फोटो असेल किंवा भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा सोबत एकत्र जर फोटो असेल तर आवर्जून बघा माता लक्ष्मीच्या फोटोला तुम्ही एक लाल कलरचं फूल हे आवर्जून अर्पण करा आणि भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाचं फूल आवर्जून अर्पण करा. आता जर देवघरामध्ये म्हणजे फोटोच नाही तुमचा भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा फोटो नाही तुमच्या देवघरामध्ये, तुमच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती जरी असेल, बाळकृष्णांच्या मूर्तीला जरी तुम्ही ना पिवळ्या रंगाचं फूल अर्पण केलं तरी सुद्धा चालेल. त्याशिवाय आपल्या स्वामींच्या जरी मूर्तीला किंवा फोटोला जरी तुम्ही पिवळ्या रंगाचं फूल जर या चातुर्मासामध्ये दररोज जर अर्पण केलं ना तरी सुद्धा चालेल. त्याचप्रमाणे बघा आता आपल्या घरामध्ये आपण जेव्हा देवपूजा वगैरे करतो त्यावेळेला सकाळच्या वेळेला आपल्याला आवर्जून बाळकृष्णांच्या मूर्तीला किंवा आपल्या स्वामींच्या फोटोला मूर्तीला किंवा भगवान विष्णूंच्या फोटोला मूर्तीला तुम्हाला आवर्जून एक तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. रोज तुमच्या घरामध्ये तुम्हाला विष्णूंच्या सेवा करायच्या आहेत बघा. तर ह्या सेवा तुम्ही ज्या दिवशीपासून सुरू करणार आहेत, ज्या दिवसापासून तुम्ही सेवेला ह्या सुरुवात करणार आहे घरामध्ये, त्या दिवशी तुम्हाला सकाळी देवपूजा वगैरे सर्व झाल्यानंतर आपल्या देवघराजवळ आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं, स्वामींना मुजरा करायचा आणि स्वामींना प्रार्थना करायची की मी माझ्या घरामध्ये असं असं सेवा करत आहे, म्हणजे भगवान विष्णूंची सेवा करत आहे आणि माता लक्ष्मीची सुद्धा सेवा ही करणार आहे दररोज. माझ्याकडनं ही सेवा तुम्ही करून घ्या अशी स्वामींना प्रार्थना करायची. तुमच्या आयुष्यातील जे संकट असेल, जे अडचण असेल किंवा एखादी इच्छा असेल तुमची ती सुद्धा बोलायची आणि नमस्कार करायचा आणि त्यानंतर तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता घरामध्ये. कसं असतं आपण जेव्हा पण बघा कोणती पण सेवा सुरू करतो, तुम्ही सेवा छोटी करा किंवा मोठी करा, पण आपल्या स्वामींना मुजरा करून, स्वामींना प्रार्थना करून, स्वामींना सांगायचं असतं की मी ही सेवा सुरू करत आहे आणि माझ्याकडनं ह्या सेवा करून घ्या तुम्ही. या सेवेमध्ये कोणतेही विघ्न यायला नको यासाठी आपल्याला प्रार्थना करायची असते. त्याचप्रमाणे तुम्हाला आता सेवा कोणती करायची, तर दररोज आपल्या घरामध्ये आपल्याला विष्णू सहस्रनामाचा एक पाठ करायचा आहे. विष्णू सहस्रनाम म्हणजे स्तोत्र, त्याचा एक पाठ आपल्या घरामध्ये आपल्याला दररोज करायचा आहे. एक वेळेला पठण करायचं आहे. सकाळी करा किंवा संध्याकाळी करा. त्यानंतर आपल्या घरामध्ये विष्णू सहस्रनामावली, विष्णू सहस्रनामावलीमध्ये विष्णूंची 1000 नावे दिलेली आहेत बघा. ही 1000 नावे आपल्याला दररोज घरामध्ये पठण करायची आहेत. त्यानंतर तुम्हाला श्री व्यंकट स्तोत्राचं एक वेळेला घरामध्ये पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आवर्जून बघा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राची एक माळ करायची आहे. आता मी ज्या तुम्हाला भगवान विष्णूंच्या ज्या सेवा सांगितल्या बघा, या सेवा जर तुम्हाला दररोज करणं जर सगळ्या सेवा जर शक्य असेल तर तुम्ही सगळ्या सेवा दररोज घरामध्ये आवर्जून करा. सेवा आपण जेवढ्या जास्त करतो ना तेवढं आपल्याला त्या सेवेचं फळ मिळत असतं बघा. आणि चातुर्मासाचा कालावधी खूप महत्त्वाचे दिवस आहेत, खूप म्हणजे खूप. तुम्ही वेळात वेळ काढा आणि ह्या सेवा जर तुम्हाला सगळ्या सेवा करणं शक्य असेल तर सगळ्या सेवा करा किंवा तुम्ही असंही करू शकता. ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्या व्यक्तींनी फक्त श्रवण जरी सकाळी यूट्यूबला लावून जर तुम्ही श्रवण जरी घरामध्ये केलं तरी सुद्धा चालेल. किंवा ज्या व्यक्ती जॉब करत आहेत किंवा घरातल्या काही जबाबदाऱ्या आहेत पण त्यांना सगळं पठण करायला शक्य होत नाही, वेळ खूप त्यांच्याकडे कमी आहे, तर तुम्हाला सांगते की तुम्ही ह्या सेवांपैकी ना तुम्ही एक सेवा ठरवा. तुम्ही विष्णू सहस्रनाम स्तोत्र हा एक पाठ जो आहे तो पाठच दररोज न चुकता दररोज हा पाठ एकच पठण करा.
किंवा तुम्ही विष्णू सहस्रनामावली एक पठण करा घरामध्ये दररोज, किंवा तुम्ही व्यंकट स्तोत्राची नुसती सेवा करू शकता, किंवा तुम्ही ओम नमः भगवते वासुदेवाय नमः या मंत्राची एक माळ करू शकता. या ज्या मी तुम्हाला 3 ते 5 सेवा सांगितल्या ह्यातली तुम्ही एक सेवा ठरवा आणि ती सेवा तुम्ही दररोज एकही दिवस स्किप न करता सकाळी देवपूजा झाल्या घरामध्ये आवर्जून पठण करा. सेवा होणं महत्त्वाचं आहे बघा. असं नाही की मी ज्या तुम्हाला सेवा सांगितल्या या सेवा तुम्हाला घाई गडबडीत करायच्या आहेत. मनामध्ये श्रद्धा असणे, भक्ती असणे हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला श्रवण करणं शक्य असेल तर श्रवण करा, पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्यांना लिहिता वाचता खरंच येते ना त्यांनी पठणच करायचं आहे. ज्यांना लिहिता वाचताच येत नाही त्यांनी श्रवण करायचं आहे. माता लक्ष्मीची कोणती सेवा करायची तर तुम्हाला एक गोष्ट सांगते की भगवान विष्णूंची तुम्ही सेवा करताना घरामध्ये तर माता लक्ष्मीची सुद्धा आवर्जून सेवा करा बघा. कारण आपल्या घरामध्ये ना अखंड लक्ष्मी माता जर तुम्हाला वास करावी अशी जर वाटत असेल ना तर ह्या चातुर्मासामध्ये जास्तीत जास्त तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सेवा घरामध्ये करा. ज्या घरामध्ये भगवान विष्णूंच्या सोबत माता लक्ष्मीची एकत्र सेवा केली जाते, एकत्र पूजा केली जाते ना त्या घरामध्ये कधीही कशाची कमतरता भासत नाही. त्या घरामध्ये दिवसेंदिवस प्रगती होत जाते. त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश येत असते बघा. कारण त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूंचा एक वास असतो. आणि ज्या घरामध्ये सेवा होतात ना त्या घरामध्ये अदृश्य स्वरूपात भगवान विष्णू माता लक्ष्मी नक्की असतात बघा. माता लक्ष्मीची सेवा ही आपल्याला प्रदोष काळामध्ये म्हणजेच तिन्हीसांच्या वेळेला करायची. तिन्ही सांज हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाची वेळ मानली गेली आहे. कारण ह्या वेळेला बघा तिन्ही सांज असते आणि माता लक्ष्मी ह्या वेळेला जास्त करून घरामध्ये प्रवेश करत असते. असं नाही की तिन्ही सांजच्या वेळेला माता लक्ष्मी प्रवेश करते इतर वेळेला करत नाही का. तर ज्या घरामध्ये सेवा मनापासून श्रद्धेने केली जाते ना त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीही वेळ बघत नाही. फक्त श्रद्धा आणि भावभक्ती बघते आणि त्या घरामध्ये ती प्रवेश करते. पण तिन्ही सांज ही खूप महत्त्वाची आहे बघा. ह्या तिन्ही सांजच्या वेळेला जर तुम्ही सेवा केली ना तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन नक्कीच होईल बघा. यासाठी सांगते की तिन्ही सांजला सेवा करा माता लक्ष्मीची. तिन्ही सांजच्या वेळेला तुम्ही 6:30च्या पुढं ते 6:30च्या पुढं ते 7:30 पर्यंत ही सेवा घरामध्ये करू शकता. दिवा धूप आरती सर्व देवघराची तर लावून घ्यायचं. आता तुळस असती बघा अंगणामध्ये, तुम्हाला आपल्याला सकाळी संध्याकाळी तुळशीची पूजा ही आवर्जून करायची आहे. तिन्ही सांजच्या वेळेला दिवा धूप आरती घरामध्ये लावायची आहे आणि त्यानंतर आपल्याला तुळशीजवळ पूजा करायची आहे. तुळशीजवळ दिवा धूप आरती सर्व लावून घ्यायचं आहे. पण तुळशीजवळ जो दिवा तुम्ही आवर्जून लावणार आहे ना तो दिवा तुम्ही तुपाचं निरंजन आवर्जून लावा. तुम्हाला शक्य असेल तर शुद्ध गाईच्या तुपाचा एक छोटासा दिवा आपल्या तुळशीमध्ये लावा आणि एक दिवा आपल्या देवघरामध्ये लावा. आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये ना माता लक्ष्मीची सेवा सुरू करा. ही सेवा खूप महत्त्वाची आहे. आता आपल्या सर्वांच्या देवघरामध्ये बघा आपल्या कुलदेवतेचा टाक असतो. तुमच्या घरामध्ये कुलदेवतेचा टाक असेल किंवा तुमच्या घरामध्ये कुलदेवतेचा फोटो असेल किंवा तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा मूर्ती असेल किंवा तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल, माता लक्ष्मीचा फोटो जरी असेल ना तरी सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये ही सेवा करू शकता. तर सेवा अशी आहे बघा. तिन्ही सांजच्या वेळेला सेवा सुरू करायची. आपल्या घरामध्ये जर अन्नपूर्णांची मूर्ती असेल किंवा आपल्या कुलदेवतेचा टाक असेल तर या दोन्हीपैकी जरी एक असेल आणि एक असतंच बघा. कारण आपल्या घरामध्ये कुलदेवतेचा टाक किंवा कुलदेवतेचा फोटो हा आवर्जून प्रत्येकाच्या घरात असतो. कारण कुलदेवता ही खूप महत्त्वाची असते आपल्या घरामध्ये. त्यासाठीच सांगते की कुलदेवतेची मूर्ती किंवा फोटो असेल तरी तुम्ही ही सेवा घरामध्ये करू शकता. आणि काही कारणामुळे नसेल तर तुमच्या घरामध्ये जी अन्नपूर्णाची मूर्ती असेल त्या मूर्तीवरती जरी तुम्ही ही सेवा केली तरी चालेल. तर आपल्या तिन्ही सांजच्या वेळेला मूर्तीवरती कुंकुमार्जनची सेवा करायची. कुंकुमार्जनची सेवा ही खूप महत्त्वाची आहे बघा. ज्या घरामध्ये कुंकुमार्जनची सेवा ही दररोज केली जाते न चुकता त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी मातेचा वास असतो. पण जर तुम्हाला कुंकुमार्जनची सेवा ही दररोज जर करणं शक्य नसेल तर तुम्ही ती मंगळवारी करू शकता, शुक्रवारी करू शकता, पौर्णिमेला करू शकता. ज्या दिवशी तुम्हाला शक्य होईल या चातुर्मासामध्ये त्या दिवशी तुम्ही कुंकुमार्जनची सेवा संध्याकाळी तिन्ही सांजच्या वेळेला घरामध्ये आवर्जून करू शकता. ही सेवा खूप महत्त्वाची आहे बघा. शक्य असेल तर आवर्जून करा. त्याचप्रमाणे बघा दररोज संध्याकाळी आपल्याला म्हणजेच तिन्ही सांजच्या वेळेला कुंकुमार्जनची सेवा झाल्यानंतर आपल्या घरामध्ये आपल्याला एक वेळेला महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे. महालक्ष्मी अष्टकम मध्ये महालक्ष्मी मातेची स्तुतीचं वर्णन केलेलं आहे बघा. यासाठी आपल्या घरामध्ये महालक्ष्मी अष्टकम दररोज पठण करायचं. 16 वेळाला नवार्ण मंत्राचं पठण करायचं. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की नवार्ण मंत्र आपल्या कुलदेवतेचा मंत्र आहे. आवर्जून घरामध्ये एक माळ करणं शक्य असेल तर एक माळ करा, नसेल शक्य तर 16 वेळेला तुम्ही पठण करा. विष्णू गायत्री मंत्रास तुम्हाला 16 वेळेला आवर्जून संध्याकाळी पठण करायचं आहे.
त्यानंतर महालक्ष्मी गायत्री मंत्राचं तुम्हाला 16 वेळेला पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला श्री सुक्ताचं 1 वेळेला पठण आवर्जून घरामध्ये करायचे. ही सेवा महालक्ष्मीची सेवा आहे, म्हणजेच माता लक्ष्मीची सेवा आहे बघा. घरामध्ये आवर्जून करा. तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी माता वास करेल. ह्या सेवा करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ सुद्धा लागत नाही बघा. सेवेची वेळ तुम्ही एक ठेवा आणि दररोज त्याच वेळेला करण्याचा प्रयत्न करा. सेवा खूप महत्त्वाच्या असतात. ही सेवा करण्यासाठी जवळजवळ तुम्हाला 10 मिनिटापेक्षा सुद्धा कमी वेळ लागू शकतो. पण सेवा जर मनापासून श्रद्धेनं जर तुम्ही केल्या ना, तर नक्कीच बघा माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूचा तुमच्यावरती कृपा आशीर्वाद राहील आणि तुमच्या घरामध्ये कायम भरभराट येईल. तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि तुमच्या कुटुंबाची प्रगती होईल. चातुर्मासाचा कालावधी खूप महत्त्वाचा आहे. सेवा चुकवू नका. प्रत्येकांनी सेवा घरामध्ये करा. तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला जी माहिती दिली ती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.